नाशिकमध्ये बेमोसमी पावसानं काल संध्याकाळी दमदार हजेरी लावली। नाशिक जिल्ह्यात ग्रामीण शहरात पावसानं चांगलंच झोडपलं। शिवाय संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली। या संततधार पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता। नाशिक द्वारका उड्डाण पूल नाशिकमध्ये पावसाच्या पाण्यामुळे उड्डाण पुलाचं स्विमिंग पूल झालाय। पुलावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागला। जालना जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसतोय। या पावसाचा जालना जिल्ह्यातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय। द्राक्ष बागांवर डावणी, कूस, भुरी यासह इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय। शेतकरी वर्ग अडचणीत सापडलाय। वाशिममध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडलाय। कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। या पावसामुळे तुरीचं नुकसान होण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यात मागील 2-3 दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं। अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान केलंय। रब्बी मका तसंच कांदा रोपाचं नुकसान झालंय। उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। नाशिक जिल्ह्यातील येवला निफाड तालुक्यातील काही भागामध्ये रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतात लागणीसाठी आलेला कांदा रोप जोरदार पावसामुळे पीक पूर्णपणे आडवं पडलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आता नवीन संकट निर्माण झालं। गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरानं 14,000 रुपयांचा टप्पा गाठला।